भारत देश में पांचवें चरण का चुनाव काफ़ी जोरों शोरों में चल रहा है। लोग लंबी लाइन और लंबी कतारें लगाकर लोग वोटिंग करने के लिए जा रहे हैं और ये पर्व काफ़ी उत्साह से मना रहे हैं। इसी बीच थाने लोकसभा का चुनाव हम जानेंगे कि नवी मुंबई में किस तरह से माहौल है। आप देख सकते हैं कि चिलमिलाती धूप में भी लोग वोटिंग के लिए खड़े हैं, चाहे वो बुजुर्ग हो, सीनियर सिटीजन हो या फिर युवा हो। तो आइए हम जानते हैं उनसे कि उनकी क्या कुछ मुद्दों पर आज उन्होंने वोट किया है और आने वाले समय में क्या कुछ बदलाव चाहते हैं। मी मतदान केलेलं आहे आणि मतदानाला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोकांचा आणि खरंच मोदी साहेबांचं काम पण मोठ्या प्रमाणात आहे आणि भरपूर विकास वगैरे चालू आहे तसा आणि महिलांच्याबद्दल बी चांगल्या गोष्टी म्हणजे मोदी साहेबांनी आणलेल्या आहेत। काही योजना आहेत ग्रामीण भागातल्या, परत पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, रोडचे प्रश्न आहेत, सगळा विकास चालू आहे सध्या आणि सगळ्या बाजूने म्हणजे परिपूर्ण विकास चालू आहे आणि लोकांचा खरंच उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि एक आपल्या देशात मजबूत सरकार स्थापन व्हावं। लहर कोणाची आहे नवी मुंबईमध्ये? लहर नवी मुंबईमध्ये तशी लहर आपली धनुष्यबाणाचीच आहे। आता बदल म्हटल्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांना आम्हाला पूर्ण अजेंडा त्यांचा राबवायचा आहे। आजपर्यंत जे जे धैर्याचं कार्य केलं त्या कार्याला आमचा सलामच आहे। इथून पुढे पण त्यांनी अशीच उत्कृष्ट सेवा करून भारताचं नाव अख्ख्या याच्यामध्ये होईल याचा ते पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या मागे सपोर्ट करून सर्व आमची जी सत्ता आहे माहितीची ते आम्ही त्यांच्या मागे। नवी मुंबईमध्ये कशा प्रकार लढाई आहे, कोणाची लहर आहे? नरेंद्र मस्के साहेब आमचे आहेत, त्यांचा खूप जोर आहे या भागामध्ये आणि जवळजवळ 75% जनता ही त्यांच्या मागेच आहे। ते उबाटावाले जे आहेत ते काय 25% त्यांची ही मेजॉरिटी असल्यामुळं नरेंद्र मस्के टॉप फाईटला हे जिंकलेलं याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। निश्चितच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे गलिच्छ राजकारण चालू आहे त्याला जनता त्रस्त झालेली आहे। या ठिकाणी आपण मतदान एकाला करतो, तो निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षामध्ये जातो। हे आत्ताचा जो संभ्रम जनतेमध्ये निर्माण झालेला आहे त्या अनुषंगाने यावेळेस सेंट्रलमध्ये परिवर्तनाची खूप गरज आहे, कारण जी एकेकारशाही चालली आहे। आमचा मुद्दा असा होता की आपल्या देशाची आपली स्थिती पहिली कशी होती आणि आत्ता कशी स्थिती आहे आणि आपला GDP कुठे गेलेलं पोहोचलेलं आहे, मोदींचं नाव कुठे गेलेलं, आपल्या देशाचं नाव कुठे गेलेलं आहे, त्या उद्देशाने आम्ही आज हे मतदान केलं व जुईनगरमधील उत्स्फूर्तपणे आज मतदान सकाळी 7 वाजल्यापासून प्रचंड नागरिकांची गर्दी, अजूनही मतदान चालू आहे। आम्हाला असं वाटलं की दुपारी थोडं रेस्ट भेटेल अधिकाऱ्यांना, पण नाही। आज आत्ता मी आतमध्ये जाऊन आलो, आता मी स्वतः वोट केलं तर आतमध्ये खूप गर्दी आहे, लोकांनी भरभरून मत हे मोदींनाच दिलं असेल हे असं मला वाटतं आणि अबकी बार यावर्षी 400 पारच असणार। देखिए, देश में जो गरीब किसान है, गरीब लोग हैं, अगर इस देश की घटना बचेगी तो आगे संविधान बचने के बाद ही आगे का काम होगा। अगर ये बीजेपी सरकार अगर संविधान के खिलाफ है तो पूरे गरीब, मजदूर और सभी प्रकार के लोग, हिंदू होने दो, मुस्लिम होने दो, जब तक संविधान रहेगा तब तक ये भारत देश रहेगा। इसलिए हम बीजेपी के खिलाफ वोटिंग कर रहे हैं। करना जरूरी है क्योंकि इधर का जो MLA उनका है वो अच्छा बनता है, काम करने वाला है, बच्चों को नौकरी नहीं है, महंगाई हो रही है, सब परेशान। बघा, महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेवर चालणारा हा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्रामध्ये जर शेतकऱ्यांचं, गरीब मजुरांचं, सर्वांचं काही जर संरक्षण करायचं असेल तर या देशाची घटना वाचवणं फार गरजेचं आहे। त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्रित निर्णय केलेला आहे की BJP सरकारला यावेळी दिल्लीतून त्यांना डायरेक्ट गुजरातमध्ये, कच्छमध्ये पाठवायचं आहे। नाव आपलं? माझं नाव विनोद सदानंद कांबळे। मी कट्टर आंबेडकरवादी आहे, परंतु यावेळी आम्ही उद्धव साहेबांना सपोर्ट करत आहे। समस्या है तो बहुत है, हमारे जुईनगर में तो बहुत सा समस्या है, ट्रेन का है, रोड का है और जो साफ़ सफाई का है, बहुत सारे समस्या है कहने का। तो वोट किया है, क्या बदलाव होगा? वोट करने से क्या जन जागृति होएगा लोगों का और थोड़ा काम में जो अच्छे सरकार चुन के आएंगे काम भी अच्छी तरह होंगे। मुद्दे आम्हाला नाही म्हणता पूर्ण डेव्हलपमेंट हवे। डेव्हलपमेंट झाल्याशिवाय आम्ही इतरांना कोणाला मतदान देणार नाही, पण एवढीच आशा आहे की ज्यांना मतं दिलेत त्यांनी तरी डेव्हलपमेंट करावी। कसं बघायचं डेव्हलपमेंट पाहिजे तुम्हाला? नाही म्हणता जॉब्स हवेत, युवांना जॉब्स, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अजून हवं आहे, करप्शन नको आहे, सर्वात मोठा मुद्दा आहे। आणि
एक फ्री वे म्हणजे दमदाटीनं केलेलं मतदान हे आम्हाला हवं. आज जे मतदान झालं आहे आणि चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त असा प्रतिसाद या मतदानाला मिळालेला आहे. त्यामध्ये निष्ठावंत आणि विकास काम या मुद्द्यावर मतदान होणार आहे आणि निष्ठावंत उमेदवार राजनजी विचारे साहेब हे प्रचंड अशा मताधिक्याने विजयी होते. कसा रिस्पॉन्स आहे तुमच्या ते राजन विचारे साहेबांना चांगला रिस्पॉन्स आहे आणि त्यांची विकासाची कामं त्यांनी जी कामं केली आहे त्या कामाला जोडून आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे. आणि बाकी लोकांचे काय नुसते शब्द असतात काय पूर्ण होत नाही, यांचे घोटाळे सगळे घोटाळे. मिंदे गटाने काही कामं इथे केली नाही, इथे नुसते आम्हाला फक्त गाजर दाखवायचं काम केलं. निश्चितच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे गलिच्छ राजकारण चालू आहे त्याला जनता त्रस्त झालेली आहे. या ठिकाणी आपण मतदान एकाला करतो, तो निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षामध्ये जातो. हे आत्ताचा जो संभ्रम जनतेमध्ये निर्माण झालेला आहे त्या अनुषंगाने यावेळेस सेंट्रलमध्ये परिवर्तनाची खूप गरज आहे. कारण जी एकेकारशाही चाली आहे त्याला कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे. आज आम्ही मतदान केलं म्हणजे आम्हाला थोडं परिवर्तन हवं आहे. महागाई वाढते त्याच्यासाठी आम्हाला थोडंसं परिवर्तन पाहिजे. आमच्या विकासाची कामं जी आहेत होण्यासारखी काय परिवर्तन पाहिजे तुम्हाला? आम्हाला आता बेरोजगारी वाढत चालली. बेरोजगारीसाठी नोकरी नाही आहेत. युवा मुलांना मुलींना नोकरी नाही आहे. त्यासाठी आम्हाला त्यांच्यासाठी हे नोकरी हवी आहे. मागच्या वेळी नरेंद्र मोदी यांना त्यांची लाट होती म्हणून आम्ही त्यांना वोट केलं होतं. पण आता उद्धव साहेबांकडे वळालो आहे आणि आता उद्धव साहेबांना आम्हाला परिवर्तन पाहिजे आहे. और मैं चाहता हूँ कि उद्धव साहब इस बार महाराष्ट्र का नेतृत्व करेंगे. शरद पवार जी इस बार महाराष्ट्र का नेतृत्व. युवा या सीनियर सिटीजन आ रहे हैं, उनकी मिलीजुली प्रतिक्रिया देखने को मिल रही है. कुछ लोगों का मानना है कि विकास के नाम पर हम वोट कर रहे हैं, वहीं कुछ लोगों का मानना है कि रोजगार और महंगाई के ऊपर वोट कर रहे हैं. आवाज टुडे पंकज बेनवासी की रिपोर्ट, नवी मुंबई.